आणि पहलगाममध्ये पर्यटकांवर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा निष्पाप बळी गेला. या मृतांपैकी डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव आज मुंबईत विशेष विमानानं आणण्यात आलं. या तिन्ही मावस भावांच्या पार्थिवावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पनवेलचे दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री दादा भुसेंनी देसले कुटुंबाचं सांत्वन केलं. तसंच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव उद्या पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास पुण्यात दाखल होणार आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीच्या तिघांचा मृत्यू झाला. या तिन्ही पर्यटकांच्या पार्थिवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व डोंबिवलीकरांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन इथल्या स्थानिक नागरिकांनी केलं आहे. आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली